आमचं रेग्युलरचं सबाईकांसाठी जे ठरवलेलं ठिकाण आहे ओपन मार्केट. आमच्या ऑफिसपासून सरळ स्ट्रेट 1 किलोमीटर चालत आल्यानंतर एक ओपन मार्केट आहे. त्यामध्ये खूप इंडियन शॉप्स आहेत. इंडियन शॉप्स इन केस लाईक आपल्या इकडे कसं खाऊ गल्ली वगैरे असते तशा टाईपमध्ये. पुन्हा चायनीज शॉप्स आहेत. पुन्हा आपण ओपन मार्केट म्हटल्यानंतर अशा कोणत्याही गोष्टी जे की आपण निगोशिएट किंवा लाईक बार्गेनिंग करून घेऊ शकतो. मग मी थोड्याशा गोष्टी पण घेण्यासाठी आलो होतो, स्पेशली नेल कटर वगैरे आणि लंच आणि डिनरचं इथूनच घेऊन जाणार आहेत. कारण संडेला आणि सॅटर्डेला हे लवकर बंद होतं. वीकेंड डेजला पण 6-7 वाजेपर्यंत क्लोज होऊन जातं. का तर इथं लेबर लॉ खूप स्ट्रिक्ट आहे. तर आज आम्ही आलो आहे जवळपास 3च्या जवळपास, 2:30-3च्या जवळपास. आता आल्या आल्या इथं लंच करायचं आहे आणि लंच केल्यानंतर थोडं नील कटर वगैरे आणि एक इलेक्ट्रिक इंडियन सॉकेट म्हणजे समथिंग काइंड ऑफ UK प्लग्सला कनेक्ट होणारं ते घ्यायचं. तर बघू आता इथं मिळतं आहे का नाही ते. तर आता आम्ही इथं अगोदर 1-2 वेळेस आलो आहे. अगोदर हे बंद होतं, जे की आम्ही थोडं लेट आलो होतो, जवळपास 7 वाजता. तर ते सगळं बंद झालं होतं. आज जरा लवकर आलो आहे. तर आता ही तिसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस विल्यम लेकला जाताना ज्या दिवशी जात होतो त्यावेळेस हे चायनीजचा गाडा आहे. तर ह्यामध्ये आपण काही ऑर्डर करू शकतो. जवळपास $8 बरोबर 8 पाऊंड्सच्या जवळपास ॲव्हरेज आपण एक लंचसाठी चायनीजचा आयटम घेऊ शकतो. 8 ते 9 पाऊंड्सच्या जवळपास, म्हणजे 8 ते 9 म्हणजेच 800 ते 900 रुपयामध्ये एक. आणि काही दुकानं जे आहेत हे ग्रोसरी मार्केट आहे. आपण हे निगोशिएबल नसतं, म्हणजे बार्गेनिंग करू शकत नाही तर. बट जे काही आयटम आहेत लाईक इलेक्ट्रिकल आयटम्स, सम वेरेबल्स, कपडे वगैरे, हे बार्बरचा शॉप आहे. म्हणजे जी लोक लाईक बाहेरून आलात नाही का, बाहेरच्या कंट्रीतून आलेत त्यांच्यासाठी नाही का, तैवान, चायना, नंतर अफगाणिस्तानचं पण एक शॉप आहे इथे चपलाचं. पुन्हा इंडियन शॉप्स खूप आहेत, लाईक जवळपास 30% इंडियन शॉप आहेत तिथे. हे बघा लगेच साऊथ इंडियन जेवायला मिळतं इथं. म्हणजे जवळपास 500-600 रुपये खर्च केलं तर आपल्याला एक लंचची सोय होऊन जाते नाही का. $5 ते $6 जवळपास, म्हणजे मॅक्स 9 आणि मिनिमम $6, $6 ते $7 आपण खाऊ शकतो कोणतंही मील. साऊथ इंडियन राहो, पंजाबी राहो, पुन्हा महाराष्ट्रीयन राहो, कोणतं पण मील. हे थोडंसं हाऊस अप्लायन्सेस आहेत नाही का, रेग्युलरचे यूजचे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ओपन मार्केटमधून पिक करू शकतो. काहींची प्राईस फिक्स असते जरी. तर लंचसाठी आलो आहे. तर आता हे MK दिलो फूड इथं आम्ही जेवणार आहेत. ठरवलं आहे आम्ही काय खायचं आहे ते. तर मी ऑर्डर करणार आहे आता. इथं प्राईस टॅग बघून मी ऑर्डर केलेलं एक जवळपास 7 पाऊंड्सचा चिकन करी विथ लच्छा पराठा. अँड माझ्यासोबत शुभम आहे. तर शुभम जास्त करून व्हेजिटेरियन कल आहे त्याचा नाही का. तो चिकनच्या पुढचं नॉनव्हेज कधी खात नाही. मी पण नाही खात आहे चिकनच्या पुढचं. बट मी तर खातच नाही चिकनच्या पुढचं कोणतंच नॉनव्हेज अजूनसुद्धा ठरवलं आहे. बट बघू आता इन फ्युचर, काय माहीत नाही. म्हणजे लाईक शिपचं पण मटण मिळतं. शिपच्या मटणापर्यंत मी जाऊ शकतो. म्हणजे मी इंडियामध्ये पण खात होतो शेळीचं वगैरे. तर इथं मिलो फूड स्टॉलमध्ये आम्ही जेवण केलं, जे की मी सांगितलं आहे. चिकन करी आणि शुभमने अंडा लच्छा पराठा खाल्ला. हे काहीतरी नंतर फिरायला आलो, लाईक सगळं लेडीज आणि जेंट्स मटेरियल आहे इथं. जवळपास लाईक मॅक्सिमम $10 ते $15 पर्यंत एखादा शर्ट
15 पाऊंडपर्यंत एखादा शर्ट, पॅन्ट्स किंवा हाऊस अप्लायन्सेस. आणि आम्ही एक नेल कटर पण घेतलं आहे 1 पाऊंड्सचं. जे की जवळपास ₹108 मिळालं म्हणजे आम्हाला. आता अजून हे इलेक्ट्रिकल अप्लायन्सचं दुकान आहे. इथं आम्हाला सॉकेट मिळतंय का बघायचं आहे. हो, हो आहे इथे. लाईक ब्राऊन कलरचं जे दिसतंय ते. हे वालं जे की इंडियन कंपॅटिबिलिटी होते त्याला. तर हे पाहिजे होतं. तर हे एक $3 आहे. 3 पाऊंडला आहे. तर 3 पाऊंड मीन्स जवळपास ₹350 भारतातले. आणि हे 3 पाऊंडलाच 3 पाऊंडपेक्षा जास्त किमतीत मिळतं Amazonवर. तर हे मला वर्थ इट वाटलं. त्यामुळं मग मी घेतले. पाऊंड दिल्यानंतर 3 पाऊंड दिले. शुभमने घेऊन दिले. म्हणजे शुभमनेच पैसे दिले ह्याला 3 पाऊंड. का तर मी नंतर इथं आलो लाईक मीट शॉपमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचं मीट शॉप आहे, मासे आहेत. तर थोडा घाण वास येत होता म्हणून लवकर निघून जायचा प्रयत्न केला मी इथून. सगळं नाही दाखवू शकलो. बट जवळपास असं कन्सिडर करा की भारतात जे मिळतं त्याच्यापेक्षा डबल प्राईजमध्ये इथं मीठ मिळतं. 1 किलोसाठी ₹200-300 आहेत. तर इथं लाईक 450 ते ₹500 मिळतं 1 किलो. आणि हे थोडं काहीतरी शॉप आहे. आता खूप वेळ झाला फिरतोय आम्ही इथं. तर मग आता आम्ही ठरवलं की लाईक जायचं आहे आता इथून हे घेऊन थोडंसं पार्सल घेऊन. तर ह्या रेड कलरच्या चायनीज बॉक्स म्हणजे चायनीज शॉपमधून आम्ही ठरवलं की लाईक चिकन फ्राईड राईस घेऊन खायचं एक. आता कारण खूप जेवण केलं आम्ही तर आम्हाला नाही जाणार फॉर शुअर, आम्हाला माहीत आहे. तरी पण आम्ही एक फॉर दी सेपर साईड म्हणून घेतलं आहे. काल पण आलो होतो म्हणजे काल आलो होतो. तर मग आम्ही ठरवलं की लाईक काल थोडंसं फरसाण वगैरे घेतलं आम्ही. एक $10 पाऊंडची खरेदी केली. तर त्या सगळा खर्च केला आणि ठरवलं. आता इथं त्या माणसाला ऑर्डर देतोय. तर त्या ऑर्डरला स्पेसिफिक नाही. शुभम जरा काळजी घेतो नाही का. इथं जास्त डुकराचं किंवा बीफ आणि फॉक माणसं खातात. तर ते चायनीजवाल्याला सांगत होता की असं नको टाकू काय. तर तो मला नाही ब्रदर आम्ही टाकतो. पाणी बिणी प्यायचं असेल तर घ्या. नंतर ऑर्डर झाली कन्फर्म आमची. तर तो म्हणला तिथं बसा साईडला, ती गाडी दिसते तिथं. तर आम्ही सावलीत जाऊन बसलो. तोपर्यंत त्याने बनवलं. मग आता बनवून झाल्यानंतर आम्ही थोडं जरा वाटेत एक इस्केप थिएटर म्हणून एक आहे. तर तिथं गेलो होतो. तर हे तिथले पिक्चर्स आहेत. म्हणजे हे आपल्या भारतात पण असतं. त्यामुळे काय नाही वाटलं. बाय बाय.